हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. 15 ते 20 नोव्हेंबरला निवडणूक पार पडतील असा माझा अंदाज. शरद पवारांचं वक्तव्य. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटलांना उमेदवार निवडीचा अधिकार. पवारांची माहिती. जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा 2 अज्ञात व्यक्तींचा ऑडिओ संवाद ट्विट. गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचं ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा. पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी स्क्रिप्टेड क्लिप. जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका. लाडकी बहीण योजना म्हणजे भ्रष्टाचार. इतर योजना बंद करून पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता. संजय राऊतांकडून शंका व्यक्त. नाशिक दौऱ्यानंतर वर्षा निवासस्थानी महायुतीची 5 तास खलबत. 200 ते 225 जागांवर प्राथमिक सहमती. सूत्रांची माहिती. दिवाळीनंतर निवडणुका घ्या. राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. तर निवडणूक खर्च मर्यादा 40 लाखांवरून 60 लाख करा. शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी. भाजप नेते हर्षवर्धन पाटील 2 दिवसात निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. हर्षवर्धन पाटील पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. इंदापुरातील कार्यकर्त्यांनी गोविंदबागेत शरद पवारांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यास विरोध. पक्षातील कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याची मागणी. ठाकरे गटाला नागपुरात काँग्रेस एकही जागा द्यायला तयार नाही. काँग्रेसकडून ठाकरे गटाचं शोषण. आशिष जयस्वाल यांचा आरोप. यात ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतं. लोकसभेत कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर. भास्कर जाधवांची टीका.